नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 9 गावठी पिस्तुली जप्त, 13 अटकेत. गावठी पिस्तुली तयार करून ती विकणाऱ्या कारागिरासह खरेदी करणाऱ्यांना आणि पिस्तूल बनवण्याचे सुट्टे भाग विक्रीसाठी ठेवणाऱ्या पिस्तूल विक्रेत्यासह 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 पिस्तुली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांमध्ये बेळगाव शहर, मार्कंडेय नगर, काळे नट्टी, देसूरसह रामनगर मधील रहिवाशांचा समावेश आहे. बेकायदेशीर गावठी पिस्तूल तयार करून देणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने 9 जणांना गावठी पिस्तूल विकल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यासह खरेदीदार, पिस्तूल बनवण्यासाठी साहित्य व आगाऊ रक्कम देणारा व अन्य काही जण अशा 13 जणांवर गुन्हा दाखल केला. या सर्वांवर गुन्हा दाखल करून पिस्तूल जप्त केली आहे. इंडियन आर्म ऍक्ट अंतर्गत सर्वांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. काटगाळी येथे एक जण गावठी पिस्तूल तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी संशयावरून मारुती श्रीकांत सुतार वय 59 राहणार काटगाळी, तालुका खानापूर याला 11 मे रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली देताना आपण गावठी पिस्तूल तयार करून कोणाला विकली ही माहिती पोलिसांना दिली. त्याच्याकडून 8 जणांनी पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाला आहे. यामध्ये सोमनाथ प्रल्हाद चौगले, संतोष शिवाजी नायक, मारुती यल्लाप्पा गुडद्यागोळ, बाळू भरमानी नायक, लक्ष्मण बाळाप्पा गुजनाळ सर्वजण राहणार मार्कंडेय नगर, बेळगाव, बसवराज गंगाप्पा सालोटगी, बसवंत बरमानी यरमाळकर व लक्ष्मण ईश्वर गुरव तिघेही राहणार मोदे कोप्प यांचा समावेश आहे. याशिवाय मरियप्पा निंगाप्पा नायक राहणार काळे नट्टी, तालुका बेळगाव याने पिस्तूल बनवण्यासाठी आगाऊ रक्कम दिल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.